कलियुगाचं उलट मार्ग. कलियुगामध्ये नीतिमत्ता राहिली नाही, धर्म राहिला नाही. लावलेली सत्यवती चांगुणाबाईची कथा, चांगुणाची कथा कशी आहे आणि बाई सत्वाला कशी टिकली. कांतावती नगरीचा राजा आणि कांतावती नगरीचा राजा शिराळ, शिराळ राज्याची राणी चांगुणा. बऱ्याच दिवस झाली या बाईच्या लग्नाला, मोठी संतती नाही चांगुणाला. चांगुणाबाई महादेवाची आराधना करू लागली. हे देवा महादेवा, बालपणापासून मी तुझी भक्ती करते देवा. बालपणापासून तुझी सेवा करते, तुम्हाला कोटी संतती नाही. धाव पाव देवा माझ्या नवसाला, कोटी संतती होऊ दे देवा मला. भेटू दे माझ्या माणसपणाला. मुलगा किंवा मुलगी मला होऊ दे देवा. बघा सगळे जग एकीकडं आणि महादेव एकी. महादेवाला काही लागत नाही, फक्त तांब्या भरून पाणी दररोज त्या महादेवाच्या पिंडीवरती टाका. मनातली इच्छा महादेवाला सांगा, नक्कीच तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त याच्याकरता काय लागतं? पैसा लागत नाही. देव पैशाचा भुकेला नाही, मनामध्ये भाव असावा. भाव तिथं देव, नाहीतर मनी नाही भाव. मनी देवा मला पाव. देव बाजारचा भाजीपाला नाही. या परमेश्वराने, या भगवंताने तुम्हा आम्हाला या जन्मामध्ये घातलं. दोन हात दिले, पाय दिले, नाक दिलं, डोळे दिले, कान दिले. सुखी आपला संसार. ज्यांना दोन हात दिले देवानं, ते दोन हात वर करा बरं. ज्याला हात आहे त्यांनी करा. कळ लागली तर थोडीशी लागू द्या. भगवंताला दोन हात दिले म्हणून काय सांगितलं? हर हर श्री शिवाय नमः शुभ्रम, श्री शिवाय नमः शुभ्रम, शिवाय नमः शुभ्रम, श्री शिवाय नमः शुभ्रम, 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 शिवाय नमः. देवाला नाही सांगलं शरीराला आपण
जरा देखील हलू शकत नाही. म्हणून याच्याकरता मनामध्ये भाव असावा. भाव तिथं देव. या चामुंडाबाईनं मनोभावी त्या महादेवाची सेवा करायला सुरुवात केली. लाल बागेमध्ये गेली, वल्ल्या वस्त्रानं पाणी घालते पिंडीला, भावना मांडली त्या महादेवाची. ओम नमः शिवाय. अच्छा देव झाले पिंडीत संकट पडलं महादेवाला. मृत लोकांमध्ये कांतावती नगरी आणि कांतावती नगरी मध्ये माझ्या नावाची भक्त चांगुणा माझी धावणा करत आहे. जायला पाहिजे चांगुणाच्या संकटाला धावणा, म्हणून तर महादेवानं काय केलं, कांतावती नगरीमध्ये निघाले. पण जाणार कसे, या सदाशिवाने काय केलं, सदाशिव शंकर गोसावी
अलोक निरंजन अलोक निरंजन भिक्षामध्ये बाबा नमस्कार बाबा बाबा वाटे गुडगुड जाबरा ए चल माझा रस्ता सोड बाबा हा इकडं कुणीकडे आले तू कुणाकडे माझे हा पिंपळगावामध्ये माझी सवारी चालू आहे. पिंपळगाव हो सवारी नाही म्हणत त्याला मग स्वारी म्हणते आले स्वारी. हेच काहीतरी पाहिजे स्वारी चालली ए मूर्ख बालिका काय तू माझी अजून ओळख केली नाही काय कपाळाला काय बोललंय का तुला ओळखायला? अरे अरे वारवार दिसतो जरा अरे बालिका मी असा तसा साधू नाही एक चमत्कारी बुवा आहे चमत्कारी हो अरे, काय येतं तुला काय येतं बघा आता. अरे जगी जीवनाचे सार घ्यावे जाणारी सद्वार. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. मला एक म्हणायचं काय हे काय नेमकं अरे बालका याला भंग असे म्हणतात अभंग असे म्हणतात अभंग असे म्हणतात अभंग हो वा 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 बाबा काय चांगला लावलं तुम्ही अभंग अरे अनेक प्रकारचे अभंग येतात ना हा? हो वा 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 पण बाबा काय? हे अभंग बिभंग आहे ना हे आता कलियुग आहे. या कलियुगात काही अभंग बिभंग चालत नाही बाबा. नाही हा हा म्हणजे तुम्ही ना काहीतरी रिमिक्स होऊ द्या रिमिक्स म्हणजे तुला remix आहे का? remix आहे का? काय हरकत नाही बालका तुझ्यासाठी मी रिमिक्स या गावामध्ये तुझी इच्छा पूर्ण करतो इच्छा हो तुझ्यासाठी मी रिमिक्स अभंग करतो. वा रे वा आता बघ माझा रिमिक्स अभंग हा हा टाणाणाणाणा. टाणाणाणाणा. काय रे? हा हे नेमकं काय काय रे? टाणाणाणाणाण. अरे बालका मी हे मागून लावलेलं बॅकग्राऊंड आहे मागून लावलेलं बॅकग्राऊंड आहे चांगलं लावलं बाबाला मागून बॅकग्राऊंड थांब. आता बघ तुझ्यासाठी रिमिक्स अभंग गातोय मी लोगों ने कहा है किताबों में लिखा है सबने यही भाई सबने यही साय याराव जी तुम्ही बसवाओगी याराव जी तुम्ही बसवाओगी कधी बडा तुमची मर्जी नारायण बाबाने घेतली ढिंगरी असला आंबळ नाव माझ्यापासून काढता तू नको माझ्या तोंडाला पाणी येतो हे पाण्या पावसाचे दिवस मूर्ख बाळे. वा 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 बाबा हा? एक नंबर रिमिक्स झालं बाबा अरे बाळे का हा. कलियुगाचा साधू आहे हा? हो वा 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 कलियुगाचे साधू आहे ए साधू पाहते आहे मूर्ख बाळे तोंडात असं तर तोंडात असू दे आणि माझी टिंगून कुठं बोल टिंगल हे? नाही टिंगल नाही करत बाबा अरे बाळे का हा. तू जर माझ्या बारवरती आला दरबार 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 म्हणणं मग. माझ्या दरबारवरती जर आला तर अनेक लोकांचे मी आधार बरे करतो आजार? अरे भगवंताने असे मला वरदान दिलेलं आहे असा प्रसाद दिलेला आहे हा? कोण पाडलं अरे टिंगल नका सोडून त्यांची हवा असे अनेक प्रकारचे आधार बरे करतो मी हा? हो वा 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 आजार बरी करते तुम्ही आधार बरे हा. अरे ह्या गावामध्ये माझी प्रभात फेरी चालू होती. ओय, 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 ओय. अरे तू काय झेंडावंदनला नाही गेला तुला प्रभात फेरी आल्या नाही, नाही, नाही. माझी सवारी चालू होती हा स्वारी चालली होती तरी हे बाबा माझ्याकडे पळतच आली कोणती हे काय कापराला खासुराली बिडी ते नाक येते नाकाला हात तो कसे हो? ते माझ्याकडे पळत आले पळत आले मला म्हणे बाबा 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 फार दिवसापूर्वी माझी दहाड दिसली. दाढ दुखते म्हणे काही बी करा म्हणजे एवढी दहाड बरी करा हा. अरे मला त्यांची दया आली हो. मी पळतच गेलो पळत गेले त्यांच्या गालाची पप्पी घेतली त्यांची दहाड नीट झाली खरंच का बाबा हो वा 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 अरे अजून एवढं नाही म्हणजे कालच पत्ती घेतली दाढ नीट झाली हो हे कार्यकर्ते माझ्याकडे पळत आले नंतर हा हे कार्यकर्ते कार्यकर्ते नाही, कार्यकर्ते ते माझ्याकडे आले म्हणजे 2-4 दिवसापासून गणपतीपासून माझी धावपळ चालू आहे हा. माझा एक मुलगा फार दुखत आहे अरे अरे गुडघा दुखते म्हणे काही बी करा म्हणजे एवढा गुडघावर करा मग बाबा अरे मला त्यांची दया आली हा. मी पळत गेलो त्यांच्या गुडघ्याची पप्पी घेतली त्यांचा गुडघा देखील नीट केला अरे बापरे. म्हणजे गुडघ्याची पप्पी घेतली गुडघा सुद्धा नीट झाला गुडघा देखील नीट झाला वा 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 असा पॉवरफुल माणूस आहे मी. म्हणजे पप्पी
पप्पी घेतले आजार बरे कसा आजार असो लगेच बरा करतो. वा 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 ओ बाबा मग आपले एक काम करा काय आपल्या घरी चला बाबा नाही 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 नाही, नाही, नाही. घरी जाणं जाऊन पेशंट करणं हे मी बंद केलेलं आहे. नाही हो बाबा चला हो, पाया पडतो आहे? मागच्या वर्षी असे त्याच्या बहिणी लोक माझ्याकडे आले. हा. बाबा बाबा घरी पेशंट बनी पेशंट आहे म्हणे. गोळी गोळी मला घरी घेऊन गेले हा. आणि मागच्या खोलीमध्ये घेऊन असं दबटलं मला. अरे 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 तेव्हापासून मी घरी जाऊन पेशंट करणं बंद केलेलं अरे आहे. अरे हा, बाबा काय? मी तुम्हाला हाणणार नाही अरे, मी तुम्हाला मारणार नाही मी तुम्हाला धुवून काढेन आल्या बाबा. म्हणजे तसं नाही हा? आंघोळ स्नान घालेन चांगले कपडे देईन तुम्हाला घालायला अरे वा चांगला दिसतो. हा. काय हरकत नाही बालका, सांग घरी कोण पेशंट आहे. येतो पप्पी घेतो लगेच आधार भरा करतो. पेशंट हा. मूर्ख बालक, काय करतो आता? रडत होता तुकडे काय भुकीत होता. नाही हो बाबा मला रडण्याचं असं आहे जरा बाबा हळू हळू. पेशंट आपली वडील आहे बाबू अरे अरे, वडील आजारी आहे. हो बाबा अरे टेन्शन घेऊ नको, आता मी तुला भेटलेला आहे. येतो घरी तुझ्या वडिलांचा पप्पी घेतो, तुझ्या वडिलांचा कैताचा आधार मला. बाबा तुम्हाला काय सांगू बाबा लय दिवसाचा त्रास आहे बाबा अरे कोणता आधार आहे असा? उठा येते बाबा मस्त फार जुना आजार दिसतो. लय त्रास आहे बाबा अरे सांग कोणता आजार आहे. येतो पप्पी घेतो तुझ्या वडिलांचा आधार गंज बरं करून टाकतो. आपल्या वडिलाला बाबा कोणता आजार आहे सांग लवकर मला. मग पप्पी घेऊच वाट लागली आता. मुळ्यात वय मूर्ख मला मुळे नाही पप्पी. त्या ठिकाणी मी जडीबुटीचा उपयोग करतो. पप्पी जमत मूर्ख बालक, काय येत आहे तुला काय येतं? अंगावरती येत नाही. अरे काय येतं तुला चालला पप्पी घ्यायला अरे पप्पी घेतली कोणते आजार बरे होतो ना पाहिले का बरोबर आहे मंडळी. चमत्कार दाखविले शिकून नमस्कार घालत नाही. अरे तुला याला माझा चमत्कार दाखव काय. तुला नमस्कार घालू अरे हात तुझ्यासारखे साधू आहे ना साधू खिशात घेऊन म्हणतो खिशात बघ आता मी तुला माझा चमत्कार दाखतो ना. अरे दिलं तुला बायकोनं सोडून झाला गोसाई हा तुला काय माहित मला बायकोला सोडून द्यायची म्हणून. अरे तुझ्या बायकोचा फोन येतो आपल्या तरी मला एवढ्या काही व्यस्त कुणासोबत असती ही? आपल्या सोबत असते ना ती. फक्त माझ्या घरात शेजारी सांगतो तुला काय. तुझ्या घराच्या जरी अरे तुझ्या घराच्या पाठीमागच मी रूम घेते तुम्हाला फक्त दिस सांगतो तुला. खमेला आता माझा चमत्कार दाखवला. हा दाखव दाखव तू तुझा चमत्कार मला दाखव नाहीतर मी माझा चमत्कार तुला दाखव चालेल चालेल असं काही हरकत नाही. मी आता माझा चमत्कार तुला दाखवता. हा दाखव बघ दाखव आता माझा चमत्कार. हा. हो भीम क्लीन. मूर्ख बालक, माझ्या मंत्र्यामध्ये अडथळा आणू नकोस. अरे मग तो चमत्कार कसा दिसन मला लांबून बोल. हे काली महाकाली करते वाले देंगे बालक मेरे को छेड़ो. ओ बाबा इसको चमत्कार दिखाना पड़ेगा. तिकडं पण नाही. मूर्खा मारे माझं भगवंताचे माझं एक कनेक्शन होऊ लागलंय. कनेक्शन हो. करून याच्यात अँटिना बसवेल आता मला फार राग आलेला आहे तुझा. आता मी माझा चमत्कार दाखवल्याशी सोडत नाही तुला. हा दाखव रे हो भीम क्लीन. अक्कड बक्कड बोलले हो. 80-90 पूरे 100 में लगा था छोड़ के चल के था अक्कड़ बंदे हो बाबा मी करतोय. अरे असे मंत्र मी शाळेमध्ये शिकत होतो हाय का नाही मूर्खांनो. एकदम बरोबर. थांबा आता याला माझा चमत्कार दाखव. अरे दाखव आणि दाखव याला दाखवला का तुम्हाला दाखवतो पण. आता बघ माझा चमत्कार. होम क्लीन क्लीन मंगळवार काळ्याच्या चौथीवर मूर्ती माशी. अरे बाबा बाबा अरे बाबा बाबा माझा एक प्रश्न आहे बाबा काय प्रश्न आहे? तुमच्या मंत्रातच प्रश्न आहे बाबा माझ्या मात्र प्रश्न हा. आणि कसे. तुमचे दाढीचे केस काळे वरचे करून पांढरे अरे 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 तू नको लक्ष दे. अरे बाबा याचं काय झालं काय. माझ्या पिकलेल्या पानाचा देठ अजून हिरवा आहे. हा तुमच्या पिकलेल्या पानाचा देठ अजून पिवळाच आहे बोल कमाल. माझ्या बोलू नकोस. होम क्लीन क्लीन मंगळवार काळ्याच्या बुधवार उडकी माशी पर्वतीची एकादशीचा पूज. अरे तिकडे जाऊ नको बाबा तुझ्या कुत्रे मागे लागतील. तो चप्पल
माझी चंडाळा करतो साधू लोकांची मजा करते कधी कधी हा? कधीच नाही काय हरकत नाही तुझा चेहरा बघून आता तुला भरण करतो नाहीतर इथं असा ठेवला असता अंध करतो ओम लीम क्लीम अरे मी माझा मंत्री स्लो मोशन मध्ये होती नाही तर मला पण छाती बरा करतो ओम लीम क्लीम खऱ्या साधूची बघा मग खायचे पुणके अरे मंत्र अर्धा सुटला वाटत अरे हे बरं खलबत्यात मिरच्या ठसावा बाबा ते काय खलबत नाही का काय हरकत नाही बरा करतो बरं करा. ओम लीम क्लीम लेख निरंजन पुढे रे मागे इंजन लेख निरंजन चांगले मंत्र आहे बाबा पुढं रेल्वे माग इंजन दसरा माझा वाहन चालेल बाबा या चालतंय ज्या कामा करताना आलेलं आहे ते काम आपण प्रथम केलं पाहिजे सामुराबाईच्या वाड्याला जायला पाहिजे आणि दान धर्म मागितला पाहिजे अलोक निरंजन भिक्षामती वारमाय काहीतरी दान धर्म वा पुढे आहे काय करा अरे की निरंजन माझा नमस्कार असो बाबा कल्याण असो बाई वाढलं काय त्याच्यावर निरंजन शिवटी काय झालं बाबा ओ बाई अरे निरंजन मला डोंट टच माय बॉडी बाबाला चालत नाही अजिबात मला स्त्रियांचा मला पुरुषांचा खरा चालत नाही बाबाला स्त्रियांचं वरण पुरुषाचं काय खरा चालत नाही हो बाबा हा? पण ती घरची बायको कोणाची मूर्खा घरच्या पण काय लोकांना सांगतो मी संन्यासी साधू होते थांब हो बाई धरून बोलायचं मला असं स्त्रियांचा भाडा चालत नाही हो भिक्षावर चालते तुम्हाला असे वरून का आला म्हणून टाका ते दबार का कमवून फाटल हा तिथं दिसतं गावचं आशीर्वाद देऊ. 7-8 लेकरं काय मग आता तेवढाच आशीर्वाद मिळतो. नाही लागत 7-8 नाही तर वांग खोपरा आहे. अरे निरंजन अरे निरंजन भिक्षामध्ये वरमाय काही ते दान धर्म वा माझा नमस्कार असो साधू बाबा आशीर्वाद असो बाई वरमाय या बाबाजी हा माझी मोठी पाहुण्याची भिक्षा घ्या बाबा काय सांगू ना तुला काय बाबा तुझ्या हातचा धर्म मला चालत नाही ना सांगू नाही का बाबा नाही का मी तुझ्या हातचा धर्म घेऊ शकत नाही बाबा पण काय झालं अहो काय झालं मला माझ्या हाताला अहो घ्या ना माझा बी धर्म सांगूया काय अशा पुत्र भाई तर मी धर्म घेत नाही सांगू ना बाबा अहो सारा जग मला निपुत्री निपुत्री म्हणतं बाबा म्हणताय आणि तुम्ही सुद्धा मला निपुत्री म्हणतात बाबा नाही बाबा अहो बाबा मी सांगू ना बाई रोज महादेवाची सेवा करते एक वेळेस अन्नाच्या घासाला विसरते पण महादेवाच्या भक्तीला कधी विसरत नाही काय करू बाबा धन संपत्ता इस्टेट सोना नाना सगळं काही भरपूर आहे पण माझ्या पोटी संतती नाही बाबा खूप दिवस झाले माझ्या लग्नाला बाबा पण माझ्या पोटी संतती नाही हे फार मोठे दुःख आहे बाबा काय करू आणि तुम्ही सुद्धा मला निपुत्री म्हणता बाबा सांगू ना मी एक संन्यासी साधू आहे मला अशा निपुत्र्या बाईचा धर्म मी घेऊ शकत नाही मी तुमच्या पाया पडते बाबा पण तुम्ही संन्यासी साधू आहेत ना बाबा तर बाबा मला तुमचा काहीतरी प्रसाद द्या बाबा मला काहीतरी आशीर्वाद द्या असं अगं सांगू ना मी ह्या जनकल्याणा करताना फिरत आहे आनंदाने मी तुला पुत्र फळासाठी प्रसाद देणार खरंच देणार बाबा हो सांगू ना बाबा खरंच तुमचे लय उपकार होतील बाबा मला तेवढाच आशीर्वाद पाहिजे होता काही हरकत नाही म्हणून त्या महादेवाने काही केलं काय बरं शंकराने सोडला शंकराने
बाबा. हे आंब्याचं फळ आहे. हा हे फळ भक्षण करावं हा आणि या फळापासून तुला आनंदाने पुत्र फळ होणार हा बाबाजीचा शब्द आहे. बाबा मला नक्की पुत्र होणार ना बाबा. जरूर होणार का मुला? बाबा काही हरकत नाही. येतो मी. हो बाबा. अरे तिने चांगलाबाईने विचार केला. चांगलाबाई घरी आली हा आणि देवघरामध्ये गेली आणि त्या चांगलाबाईने विचार केला ते आंब्याचं फळ हा प्रसाद खाल्ला भगवंत पावला. प्रसाद खाल्ला भगवंत पावला. प्रसाद खाल्ला भगवंत पावला. प्रसाद खाल्ला भगवंत पावला. चांगला गर्व सामवेलारी. चांगला गर्व सामवेलारी. चांगला गर्व सामवेलारी. चांगला गर्व सामवेलारी. सुंदर असा मुलगा जन्माला आला. आनंद झाला त्या चामुंडाबाईला. आनंद झाला त्या गणगोताला. आनंद झाला सगळ्या राजवाड्याला. हे दासी, अगं इकडे ना. अगं तुला काही माहित आहे का? अगं मला बघ ना किती सुंदर मुलगा झाला है ना ग दासी. दासी पाहिला? का गं? तुला नाही आनंद झाला मला मुलगा झाला? आनंद नाही साहेब. मला नाही आनंद झाला. द्या ना इकडं. चांगलं घर ग त्याला. काय ग तुझ्याकडे आलं किती असू राहिलं. अरे बापरे काय साहेब, मुलगा झालाय. अरे बापरे पाहणं त्याचे डोळे पाहणं त्याचे गाल पाहणं त्याचं हे काय पायाचे बोट अरे या लवकर म्हणायचं ना असं. अरे बापावर किती म्हणलं हा अरे बारी गडे कोणीच आहे ना. अहो बाप्पा आलीच हो नागडोळे आम्ही मागे. झोपी लावू त्याला तुला येईल का झोपी घालता? आणि मग? तुला लेकरं सांभाळायची माहिती का? खरं? अरे ना चांगले चांगले सांभाळले ए, हा माझं छानसं बाळ आहे बरं, त्याला चांगलं झोपी घाल चांगलं. एकदम चांगला झोपी लावतो लगेच ए, शिपाई, मला वाटलं बरं चांगलं आहे. चांगलं घेऊन राहिला लेकराला. मला वाटलं लय आनंद झाला तुला. मी अशीच झोपी घालते रे अशी झोपी घालतो लेकरं. मग अरे बसला होता ना तू माझ्या बाळावर? कस बसत नसते नाही, मार घेत असतो. त्याला मार घेत असते आणि हा. मी खालीच घातलं बघ. ए, चुप. ए, ते बघ मला तू. चांगलं मला. उगी 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 हाली हाली हाली. खाल्लं ते. चांगलाबाईने विचार केला. मुलगा आजचा मोठा होऊ लागला. हा बाळ जातो ते चित्र शाळेला आणि इकडे काय झालेलं आहे काय बरं कळून गेलं त्या महादेवाने विचार केला. आणि महादेव निघाले असा त्या चांगल्याचे सत्वाहन करायला. हा म्हणून त्या महादेवाने रूप धारण कसे केलेले आहे कसं बरं सरस्वती गोसावी
कांतावती नगरीमध्ये आलेलो आहे आणि या चांगोणाबाईचं सत्व आपण बघितलं पाहिजे, कारण पार्वतीला सांगितलेलं आहे त्या चांगोणाबाईचं सत्व हरण झालंच पाहिजे. आवड देऊन घ्यायला पाहिजे चांगोणा. मध्ये आहे का नाही कोणी वाड्यात? माझा नमस्कार असो साधू बाबा. कल्याण असं चांगोणा. बाबा खूप दिवस झाले माझ्या वाड्यावरती आले नाही. बाबा मी तुम्हाला भिक्षा घेऊन येते आणि भिक्षा पाठवा. अगं चांगोणा, चाललो होतो रामेश्वरच्या तीर्थाला, सहज आठवण आलेली हा म्हणून आलो तुझ्या वाड्याला. बाबा बरं झालं तुम्ही माझ्या वाड्याला आले. बाबा असे ना कित्येक साधूजी माझ्या वाड्यावर येतात. एकही साधू बाबाला मी निर्मुखी पाठवत नाही. तुम्ही आले म्हणून मी का तुम्हाला निर्मुखी पाठवणार का? बाबा तुम्हाला मी भाजी भाकरीचं नाही तर पुरणपोळीचं स्वयंपाक करते, जेवून घ्या. अगं चांगोणा, काय आमची इच्छाच आहे आज तुझ्या वाड्यामध्ये भोजन करायचं आहे ना? तर बाबा चांगलं होईल माझ्या वाड्यात जेवढे येतो. परंतु चांगोणा, काय पुरणपोळी हा स्वयंपाक मला लागत नाही. बाबा तुम्हाला पुरणपोळीचा स्वयंपाक लागत नाही? नाही. तर बाबा काय? मी चांगोणा बाई आहे. बाबा मी तुमच्यासाठी पाची पकवान तयार करणार. अहो तुम्ही पाची पकवान जेव्हा आनंदाने पोटभर जेव्हा जो तुमचा मार्ग राहील त्या मार्गाने जा, पण तुम्ही निर्मुखी जाऊ नका. चांगोणा, काय? म्हणजे मला जे भोजन पाहिजे ते तू देणार, नक्कीच देणार. परंतु तुझे मला पहिले सत्यवचन हवे. बाबा काय? अहो भोजनासाठी वैष्णव काय करायचे? अहो मागा ना तुम्हाला काय भोजन मागायचं तर. अहो ही चांगणाबाई द्यायला तयार आहे. वैष्णव काय मागता भोजनासाठी? चांगोणा, काय? आधी जाती वाचा नंतर जातो प्राण. या करताना तुझे मला सत्यवचन हवंय. काय करू बाई? अहो बाबाजीला भोजन पाहिजे आणि भोजनासाठी वैष्णव मागताय मला. वैष्णव घेऊन काय करणार? भोजनच मागणार ना. ही चांगणाबाई कोणत्या भोजन करायला कमी आहे? लाडूचं भोजन येतं, पुरणपोळी येते, शिरापुरी येते, जे नाही ते स्वयंपाक ह्या चांगणाबाईला येतो. मग कशाला नको दे वैष्णव? का मागं फिरू? बाबा तुम्हाला वैष्णव घ्यायचे ना? हे घ्या माझे सत्य वैष्णव आणि मागा काय भोजन मागायचं तर. चांगोणा, काय विचार कर. काय? तू मला सत्यवचन दिलेले आहे. हो जर ह्या वचनाला वाटता लागला चांगोणा तर तुझं सत्व गेल्याशिवाय राहणार नाही. बाबा आम्ही सूर्यवंशी कुळामध्ये जन्म घेतलेला आहे आणि मी वचनाला पट्टा लागू देईल का? नाही बाबा, वचनाला अजिबात पट्टा लागू देणार नाही. तर ऐक चांगोणा, मला तुझ्या घरी भोजन कोणतं आहे? बाबा मागा ना तुम्हाला कोणतं भोजन देईल ना, मी नक्कीच देणार. चांगोणा, काय? मला तुझ्या घरी मांस हवंय. नाही बाबा नाही. दुसरं कोणतंही भोजन माझ्याकडून तुम्हाला दिले जाईल बाबा, पण नर माझे तुम्हाला भेटणार नाही माझ्याकडून. कारण की बाबा आम्ही सूर्यवंशी कुळामध्ये जन्म घेतला, ब्राह्मण समाज आहे आमचा. अहो बाबा आम्ही नर मासाचं पाणी सुद्धा वलांडत नाही बाबा. आणि मी तुम्हाला नरमास कशी देऊ बाबा? नाही बाबा, माझ्याकडून तुम्हाला नरमास भेटणार नाही. तू मला सत्य वचन दिलेले आहे. मला तुझ्या वाड्यावरती मांसाहारी भोजन दिलं तर आहे, नाही तर आल्या मार्गाने जातोय आणि तुझं सत्य केल्याशिवाय राहणार. हे तुम्ही बाबा तुम्ही निर्मुखी जाऊ नका हो बाबा. मी तुम्हाला सत्य वचन दिलेलं आहे बाबा, आणि तुम्ही निर्मुखी गेले तर माझं सत्व गेल्याशिवाय राहणार नाही बाबा. बाबा अहो मी तुम्हाला नरमास सुद्धा आणून दिला असतं बाबा. त्या आमच्या चाळीतील सर्व ब्राह्मण समाज आहे. मी बाहेरून तुम्हाला जर नरमास घेऊन येताना मला बघितलं तर आमचे ब्राह्मण समाज मला नाव ठेवणार की म्हणणार चांगुणाबाई घरी नरमास घेऊन नरमास खाते. त्यामुळे बाबा मी तर काही बाहेरून नरमास आणू शकत नाही हो बाबा. आणि तुम्हाला तर नरमासच पाहिजे. मला नरमास पाहिजे चांगुणा. बाबा तुम्हाला नरमास पाहिजे ना? बाबा मी तुम्हाला माझ्या पतीचा नरमास देते बाबा. माझ्या पतीचा नरमास खा आणि जो तुमचा मार्ग राहील त्या मार्गाने तुम्ही चालते का? नाही चांगुणा, मला तुझ्या पतीचं मांस नवं आहे. मला तुझ्या चियामाराचा मांस हवंय. नाही बाबा नाही.
नाही बाबा, अहो माझा एकुलता एक चिल्या बाळ, माझा वंशाचा दिवा, माझा रक्त मासाच्या गोळ्या बाबा, आणि मी माझ्या बाळाचा निर्माण कशी देणार? सांगू ना, मी काबोरी साधू आहे. 12 पिढ्याचा रोग मला झालेला आहे. ज्यावेळेस मी तुझ्या चिल्या बाळाचा मांस खाणार, त्यावेळेस माझा 12 पिढ्याचा रोग बरा होणार. सांगू ना, जर तू मला चिल्या बाळाचा मांस दिला नाही, तुझं सत्व गेल्याशिवाय राहणार नाही. हे तो मी गौतम भोळे. जाऊ नका बाबा, काय करू? म्हणजे तुम्हाला रोग झाला, आणि जर कधी माझ्या बाळाचाच नरमास खाल्लं तर तुमच्या अंगाचा रोग बरा होणार? माझा अंगाचा रोग नाहीसा होणार. सांगू ना, नाहीतर माझ्या बाळाचा नरमास नाही दिलं तर तुमच्या अंगाचा रोग कधीच बरा नाही होणार. नाही. पण काय करू बाबा, अहो माझ्या बाळासाठी मी पाठी नवसर केले, ज्याने त्या देवाचे उपवास केले, सती नवसान माझं बाळ माझ्या पोटी जन्माला आलं, आणि त्याचा नरमास तुम्हाला पाहिजे? काही हरकत नाही बाळा. बाबा, तुम्हाला माझ्या बाळाचाच नरमास पाहिजे ना? हो सांगू ना, देणार बाबा, देणार. कारण की माझ्या बाळाचा नरमास दिला नाही तर तुमच्या अंगाचा रोग बरा होणार नाही, आणि तुम्ही जर निर्मुखी गेले तर माझं सत्व गेल्याशिवाय राहणार नाही. बाबा देणार, पण मी एकली कशी देणार? माझे पती मला विचारणारच ना. हो. बाबा, मी 1 मिनिट माझ्या पतीचा विचार घेते, आणि तुम्हाला मग काही द्यायचं का नाही द्यायचं ते मी तुम्हाला सांगते. काय हरकत नाही. सांगू ना, लवकर जा आणि लवकर ये. तोपर्यंत आम्ही इथं वाट बघत आहे. अहो स्वामी महाराज, सांगू ना, काय हो? काय झाले करणार? काय रडते? जाऊ ना, काय सांगू तुम्हाला? का रडते? म्हणजे अरे झालं का? सांगू ना, काय रडते? जाऊ ना. अहो आपल्या घरी एक साधू बाबाजी आले. कुणीतरी बाबाजी आला. बाबाजी आले बघ, आणि त्या बाबाजीनं भोजन मागितलं, मला भोजन मागितलं. भोजन. मग काय झालं? आणि दुसरं तिसरं भोजन नाही, त्यांनी काय भोजन मागितलं? काय अहो त्यांनी माझ्या पोट त्याच्या बाळाचं भोजन मागितलं. काय बोलते? अरे त्या लाडक्या बाळासाठी तू काही नाही केलं. सांगू ना, अहो माझ्या बाळासाठी मी मंदिराचा पुरण केला, बरोबर आहे. आता हाताचा पाळणा केला, नेत्राचे दिवे केले, आणि जो मी हात तो पुरवला, आणि माझ्या बाळाचं नरमासाचं भोजन मागितलं. सांगू ना, हे बघ, म्हणतात खोटी नाही. कर्माच्या संधीचा भोगावी निश्चित. जे आपल्या कर्मात आहे ते घडत आहे, त्याला घड विचार आहे. सांगू ना, हे काय माझ्या कर्मामध्ये आहे स्वामी? अहो एक तर लग्न होऊन 22 वर्ष झाले, माझ्या पोटी संताची नाही. एकूण तिकून मला एक प्रसंगाने माझ्या पोटी बाळ जन्माला आला, आणि तोही साधू बाबाजी मागतात. काय करू? अहो मी बाळ दिलं नसतं, पण त्यांनी माझ्याशी सत्य वचन घेतलं. हो माझे वचन घेतलं. तुझी वचनं गेली. हो, त्या वचनामध्ये माझ्या बाळाचं नरमास मागितलं. सांगू ना, जर की तू तुझ्या वचनाला बच्चा लागणार सांगू ना, तर तुला सत्व जाणार. हो, काही हरकत नाही. पण सांगा ना, काय करू मी? सांगू ना, काय? काम आपल्या मला लागेल. या बाबाजीला बच्चा घाल, चढू घाल. सांगू ना, येते मी. मी सांगतो म्हणून जा. येते हो स्वामी, काही येते. वाईट वाटू नको. जातो ना, जा. काय वाईट नको वाटू. अहो माझ्या पोटामध्ये 9 महिने 9 दिवस माझा बाळ वाढवलं मी. बरोबर आहे. अहो स्वामी, माझा एक लाडा नवसा
काही हरकत नाही स्वामी. थांब ना. काय बाबाजी? किती वेळा मी वाट बघायची. नाही स्वामी. बाबाजी, घेतला मी माझ्या स्वामीचा विचार. देते तुझ्या दिल्या बाळाचं भोजन. हो बाबाजी, देते मी. काय हरकत नाही, लवकर तयारी करा. करते. म्हणून बाई जेव्हा चित्रशाळेला सामूबाईनं विचार केला, आवाज होती त्या चिया बाळाला. काय करू बाई, माझं बाळ शाळेमध्ये जायला आहे आणि बाबाजीला तर माझ्या बाळाचं भोजन पाहिजे. मी माझ्या बाळाला जाऊन घेऊन येते आणि बाबाजीला माझ्या चिल्या बाळाचं भोजन देते. ये रे तू चिलया बाळा, ये रे तू चिलया बाळा, ये तू चिलया बाळा, ये तू चिलया बाळा. बाबाजी वाड्यामध्ये आला, बाबाजी वाड्यामध्ये आला, बाबाजी वाड्यामध्ये आला, बाबाजी वाड्यामध्ये आला. आईचा आवाज बाळाने ऐकला, आईचा आवाज बाळाने ऐकला, आईचा आवाज बाळाने ऐकला, आईचा आवाज बाळाने ऐकला. चिलया तुडून धावत आला, बाळ तुडून धावत आहे बाळा चिल्या. आई, काय? अगं का आवाज दिला ग आई मला? आहे बाळा, तुला का आवाज दिला? हो अरे बाळा, मी कधी आवाज दिला नाही तुला शाळेमध्ये आल्यावर. हो ना. आणि आज का दिला? का दिला? बाळा, मला तुझ्याशी काम आहे, तू घरी चल. घरी गेल्यावर तुला सांगते ना. आई, पण मला एक सांग आई, काय? तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू दिसताय का बरं ग? हा बाई, माझं छोटस 5 वर्षाचं बाळ किती हुशार आहे. मी दिलेलं ज्ञान त्याला ते वायाला गेलं नाही. मला म्हणताई, तुझ्या डोळ्यांमध्ये अश्रू काय गाई? काय सांगू मी माझ्या बाळाला? कशी सांगू मी? बाळा, काय आई? आणि काही नाही रे बाळा, असंच अश्रू येतात नाही माझ्या. आई, अगं या बाळाने आतापर्यंत तुझ्या डोळ्यामध्ये कधीच अश्रू बघितले नाही आई. आणि आज तुझ्या डोळ्यामध्ये हे बाळ अश्रू बघतय आई. अगं काय काय असं संकट आलं आई तुझ्यावरती? सांग आई, मला सांग, एकदा सांग आई. सांगू बाळा? हो ना ग. अरे दिल्या बाळा, आपल्या घरी एक बाबाजी आले रे दिल्या बाळा, एक बाबाजी आले. बाबाजी? आणि त्या बाबाजीला भोजन पाहिजे रे बाळा, भोजन पाहिजे. अगं आई, अगं ते यायचं ना ग, मग त्यांना भोजन. का रडतेस तू? अरे दिल्या बाळा, अरे तुझ्या आईने त्या बाबाजीसाठी पाठी पकवान तयार केले रे बाळा. तरी ते बाबाजी एक घास सुद्धा खात नाही रे दिल्या. अगं आई, माझी पकवान असताना सुद्धा ते खात नाही. त्यांना हे भोजन चालत नाही रे बाळा, हे भोजन चालत नाही. म्हणजे आई, काय झालं त्यांना? का चालत नाही हे भोजन? अरे बाबा, अरे त्यांच्या अंगाला रक्तपोळ झाला, रोग झाला. अच्छा. आणि त्यांच्या अंगाचा रोग बराच होत नाही. त्यांच्या अंगाचा रोग केव्हा बरा होणार? मग अरे बाळा, सांगू तुला? हो ना. अरे जिल्या, अरे तुझ्या नर मासाचं भोजन झालं. हे काय बोलते आहे तू? अरे जिल्या, माया मंदिर लागे कळस फसाया, आज घायाळ पक्षी जाई पिलाना पिलाया, आज घायाळ पक्षी जाई पिलाना पिलाया, जाई पिलाना पिलाया. माझं मांस त्या बाबांना खायचंय. हो रे जिल्या बाळा, हो. म्हणूनच मी रडते रे बाळा. हे परमेश्वरा, काय काय असा गुन्हा केला रे? आता रे
असं आई मला बोलली नाही रे. आणि आज तू बोलते आई. अगं आई, अरे बाळा, अरे मला सांग ना. अरे जेव्हा तू माझ्या पोटी जन्म घेतला तेव्हापासून मी तुला काही त्रास दिला का? अरे कोणत्या गोष्टीची उणी पडू दिली नाही. अगं आई, अरे आज अशी बोलते पण काय करू. अरे मी तर तुझ्या धर्माचं भोजन दिलं नसतं रे तिला. पण आज माझा इलाज कुठला काय सांगू तुला. अरे अरे, म्हणजे तू त्या बाबांना सत्य वचन दिले आणि त्या वचनामध्ये त्या बाबांना गुंतवून तुझ्या धर्माचा आज घायाळ पक्षी जाई पिलाना पेटाळा. आज नाही. आई, म्हणजे त्या बाबाने तुला वचनामध्ये गुंतवलं आणि माझं नरमास मागितला. आणि जर कधी आज तुझा नरमास नाही दिला बाळा तर आज तुझ्या आईचं सत्व गेलं. नाही नाही आई. अगं आई, हे बाळ हा चिड्या मेला तरी चालेल आई, पण तुझा सत्व कधीच नाही जाऊ देणार आई. अरे बाळा तुला एवढं ज्ञान कोणी दिलं रे बाळा. बाबाई माझा 5 वर्षाचा छोटासा बाळ मला म्हणतो आई माझा प्राण गेला तरी चालेल, पण तू ज्या बाबाजीला वचन दिलेलं आहे त्या वचनामध्ये तुला अडकवलं का मला. पण तुझं सत्व जाऊ देऊ नको. माझा बाळ माझ्या सत्वासाठी मरायला तयार आहे. अरे तुला आई, आहे बाळा. आई मला खाऊ दे माझं मांस त्या बाबाला. होईल त्याचा 12 पिढ्याचा रोग झाला आई. जाईल आई तो काशी यात्रेला आई. अगं कापाई मला. काही हरकत नाही बाळा. अरे मला सांग ना. अगं आई, लहानपणापासून तू मला सांभाळत आली गाई. अरे तर हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळायला दिल्या. अगं आई, मला ठेस लागली तर तुला कसं तरी होत होतं गाई. अरे काय वेदना माझ्या जीवाला पाहिजे ते मला माहिती आहे. काय सांगू तुला बाळा. अरे बाळा, अरे एवढंच काय. अरे तुला ते मात्र त्रास होऊ दिला नाही रे बाळा. आई, घे आई, आसुरा घे आई. काप मला, जाऊ दे त्या बाबांना. आई, काप आई मला. आई, काय बाळा. पण माझी एक शेवटची इच्छा आहे आई, ती पूर्ण करशील का ग आई. अरे बाळा, अरे तुझ्या बाळा. बोल आई. अरे जेव्हापासून तो माझ्या पोटी जन्म घेतला तेव्हापासून तुझी जी नाही ती इच्छा मी पूर्ण केली. केली आई. आणि आज शेवटच्या वेळी मला तू तुझ्या मुखाने म्हणतो की आई माझी शेवटची इच्छा पूर्ण कर. अरे सांग ना बाळा, काय तुझी इच्छा आहे. तुझी आई नक्कीच पूर्ण करणार, नाही आडवी ठेवणार. माझ्या बाळाची इच्छा आडवी नाही ठेवणार. आई, अगं माझी शेवटची इच्छा आई. अगं तुझं शेवटचं दर्शन घ्या. अरे काय दर्शन घेतो रे माझा आता. अरे काही सांगू तुला बाळा. अरे कोणत्या हाताने मी तुला आशीर्वाद देऊ सांगता. कसा आशीर्वाद देऊ मी तुला आता सांग ना. हो आई, बरोबर आहे आई. तुझ्या पण जीवनात तळमळ होते आई. अरे माझ्या जीवाला काय वेदना होत आहे ते माझं मला माहित आहे तुला. आणि तुला कसे आशीर्वाद देऊ रे बाळा. जाऊ दे. अगं तुझं सत्व जाणार नाही आई.
कापाई मला घेतो सुरा आई, पण दमाने पकड आई, तुझ्या हाताला लागल आई. अरे अरे परमेश्वरा, अरे काय आणलेस रे तू माझ्या नशिबाला हे बा. माझ्या बाळाला काय वेदना होणार आहे त्याची चिंता नाही, पण माझं बाळ काय म्हणतं मला, आई हळू का तुझ्या हाताला वेदना होणार, कसे कापू बाई मी माझ्या बाळाला. चांगला बाई विचार करते, देवा महादेवा मला हिंमत दे, मला ताकद दे देवा. हा म्हणून त्या चांगला बाईनं काय केलं आहे, बाळा पाण्याला तिने धरलेला, बाळा पाण्याला तिने धरलेला, बाळा पाण्याला तिने धरलेला, बाळा पाण्याला तिने धरलेला. छातीवरती हो गुडघालीला, छातीवरती हो गुडघालीला, छातीवरती हो गुडघालीला, छातीवरती हो गुडघालीला. बसला पाव नवसाचा बंगला, बसला पाव नवसाचा बंगला, बसला पाव नवसाचा बंगला, बसला पाव नवसाचा बंगला. जरा भडकावी रवी, जरा भडकावी रवी, जरा भडकावी रवी, जरा भडकावी रवी. जरा जरा बाळ कापलं आणि बाळाचं शिर हातामध्ये घेतलं, शिर ठेवलं तिनं शिंगार, बाळाला तिनं शिंगार, शिर ठेवलं तिनं शिंगार, शिर ठेवलं तिनं शिंगार. धडा मासाचा स्वयंपाक केला, धडा मासाचा स्वयंपाक केला. देवा परमेश्वरा, चांगला बाई विचार करते मनाला, हे माझ्या बाळाचं शिर आहे बाई, हे शिर मी माझ्या जवळच ठेवणार. धडा मासाचा स्वयंपाक केला, धडा मासाचा स्वयंपाक केला. जेव्हा जेव्हा म्हणे गोसावी बुवा, जेव्हा जेव्हा म्हणे गोसावी बुवा, कशी अंतरेला तुम्ही राहावी, कशी अंतरेला तुम्ही राहावी, कशी अंतरेला तुम्ही राहावी, कशी अंतरेला तुम्ही राहावी. काय करू, माझ्या बाळाचं धडा वेगळं शेर केलं, आता हे शेर आहे मी हे शिंग्यामध्ये ठेवणार, कारण की मला माझ्या बाळा बिगर क्षणभरही करमत नाही. आणि आज माझ्या हाताने माझा बाळ कापला, मला माझ्या बाळाची आठवण होणार. आता हे शिर काढून मी शिंग्यामध्ये माझ्या जवळच ठेवणार, येता जाता पाण्यात आणि या धड्याचा स्वयंपाक केला. आता मी बाबाजीला जेवू घालणार. बाबाजी, झाला का नाही स्वयंपाक अजून? हो झाला ना, बसा बाबा जेवायला, मी तुमच्यासाठी पात्र वाढून आणते. असं हो परत सांगू ना, हाय बाबा. या बाजीमध्ये बाळाचं शिर दिसत नाही. हो जांभूळ, नाही बाबा, सगळं आहे त्याच्यामध्ये, सगळं आहे. नाही जांभूळा, पण तत्वाचं शिर तू बाजूला ठेवलं आणि मुरगाळांना कसा स्वयंपाक या बाबाजीला देते. शिर का ठेवलं तू बाजूला जांभूळा? बाबा, हा, खरंच मी शिर काढून ठेवलं, ही धड्याचा स्वयंपाक आहे. आणि का ठेवलं? का ठेवलं? अहो बाबा, मी सांगू ना बाई, आणि मी माझ्या बाळाचं धडा वेगळं शिर केलं. माझं एकूणच एक बाळा नवसाचं बाळ आहे, आणि मी ते बाळ कापलं, पण माझ्या जीवाला वेदना होता. मी शिर काढून शिंग्यामध्ये ठेवलं. का? मी माझ्या बाळाला एक ना एक दिवस का होईना एक शब्द बोलणार म्हणून मी माझ्या बाळाचं शिर काढून शिंग्यामध्ये ठेवलं. नाही जांभूळा, मला शिराची देखील भाजी हवी आहे. तर तुझ्या शिराची भाजी केली नाही, हे घात देखील खाणार नाही, निर्मुखी जेवणार. तुझं सत्व केल्याशिवाय राहणार नाही. अहो तुम्ही निर्मुखी जाऊ नका हो बाबा. अहो तुमच्यासाठी सर्व एवढं हे केलं, माझ्या बाळाचं धडा वेगळं शिर केलं.
तुम्ही निर्मुखी गेले तर माझा काय उपयोग होणार? एवढं करून माझा काय फायदा होणार? बाबा तुम्ही निर्मुखी जाऊ नका, तुम्ही म्हणताच आहे ना, करते मी माझ्या बाळाचं शिराची भाजी करतेस, करते. परंतु चांगला काय? शिर काढण्याच्या अगोदर हा ज्या वेळेस तू उखळामध्ये शिर टाकशील, अंगावरती नवी कोरी पैठणी असायची, मुखामध्ये पानाचा विडा भरायचा आणि शिर कांडायचा असताना आनंदाने 5 ओव्या गाऊन शिर काढायचं. जर कधी शिर कांडाचा असताना तुझ्या डोळ्यातून एकही पाण्याचा थेंब आला तर बाबा एक घास देखील खाणार नाही. काय बोलता हो बाबाजी? अहो, कोणत्या नाही मला सांगा ना की स्वतःच्या बाळाच्या शिराचं गाणं करत असताना एवढा सगळा शिंगार देणार, मुखामध्ये पाण्याचा विडा खाणार आणि गाणे पवाडे म्हणून त्या बाळाच्या शिराचं गाणं करणार आणि तिच्या डोळ्यातून अश्रू येणार नाही, अशी कोणती आई आहे? नाही बाबाजी, एवढं नका माझं सत्व बघू बाबा. जर होत नसेल तर काय म्हण, हे तुम्ही बाबा जाऊ नका, काही करू बाई. बाबाजीला तर एवढं करून सुद्धा नाही दिला तर बाबाजी निर्मुखी जाता, माझं सत्व घेऊन जातात. काय करू बाबा? करते बाबा मी माझ्या बाळाच्या शिराचं काढलं. काय हरकत नाही, लवकर करा. त्याचा मुलाबाईनं काय केलं? काय बरं? नवी कोरी पैठणी परिधान केली, पानाचा विडा मुखामध्ये ठेवला, हातामध्ये सत्वाचा मुसळ घेतला, उखळामध्ये बाळाचं शिर टाकलं आणि बाळाचं शिर 5 ओव्या गाऊन कशी काढते बरं? ही ग पायाली माझी वाली, ही ग पायाली माझी वाली, ही ग पायाली माझी वाली, ही ग पायाली माझी वाली. लक्ष लागलं देवा तुझ्या पायी, लक्ष लागलं देवा तुझ्या पायी, लक्ष लागलं देवा तुझ्या पायी, लक्ष लागलं देवा तुझ्या पायी. ही ग दुसरी माझी वाली, ही ग दुसरी माझी वाली, ही ग दुसरी माझी वाली, ही ग दुसरी माझी वाली. माझ्या मनात कल्पना आहे, माझ्या मनात कल्पना आहे, माझ्या मनात कल्पना आहे, माझ्या मनात कल्पना आहे. ही ग दुसरी माझी वाली, ही ग दुसरी माझी वाली, ही ग दुसरी माझी वाली, ही ग दुसरी माझी वाली. तिसरी ववील तिला कोणी, तिसरी ववील तिला कोणी. जवळकाचा माळ माझ्या पोटी, जवळकाचा माळ माझ्या पोटी, जवळकाचा माळ माझ्या पोटी, जवळकाचा माळ माझ्या पोटी. ही ग चवाती माझी वाली, ही ग चवाती माझी वाली. चौथी ववील लक्ष 84, चौथी ववील लक्ष 84. येणं नाही व पुन्हा जन्माची, येणं नाही व पुन्हा जन्माची, येणं नाही व पुन्हा जन्माची, येणं नाही व पुन्हा जन्माची. ही ग पाचवी माझी वाली, ही ग पाचवी माझी वाली. पाचवी ववील पाची पांडवाला, पाचवी ववील पाची पांडवाला. भरत फुल वरे बोल्याला, भरत फुल वरे बाबाजीला, भरत फुल वरे बाबाजीला, भरत फुल वरे बाबाजीला. बाबाजी बोलता पुरा आणि तुम्ही म्हणल्याप्रमाणे माझ्या बाळाचं उखळामध्ये शिराचं काढण केलं, केलं. स्वयंपाक सुद्धा तयार केला, भोजन तयार झालं. बाबाजी बसा तुम्ही जेवायला, मी तुमच्यासाठी एक पात्र वाढून आणते. काही हरकत नाही. ह्या चांगोराबाईला स्वतःचा मुलगा कापून माझ्यासाठी भोजनाची तयारी केलेली आहे, तरी ह्या चांगोराचं सत्व जात नाही. परंतु नाही, मला ही भोळा शंकर म्हणतात.
चांबुलाबाईचं सत्व गेल्याशिवाय आज राहणार नाही. अजून ह्या चांबुलाबाईची सत्व परीक्षा आपण बघितलीच पाहिजे. चांबुला काय बाबा? काय भोजनाची तयारी झाली आहे. हो बाबा, भोजन तयार झालं. बसा ना बाबा, बसा तुम्ही जेवायला. चांबुला काय हो? तुझ्या गावामध्ये राहा हा. आणि माझ्या सोबत भोजनासाठी 5 प्रतिष्ठित व्यक्ती घेऊन ये. काय बाबा? हो चांबुला, मी एक आगोरी साधू आहे. मी कधी एकटा जेवत नाही. अहो असं काय बोलता बाबा? अहो हा आमचा सारा ब्राह्मण समाज आहे. हा नरमासाचं पाणी वलाटत नाही. आणि माझ्या घरी नरमास खायला कसे येणार? आणि ते दुसऱ्या तिसऱ्या नसून माझ्या बाळाचं नरमास घेऊन घालू बाबाजी मी या माझ्या गावातल्या लोकांना? नाही बाबाजी, कोणी येणार नाही. हो बाबाजी, कोणी येणार नाही. कोणी माझ्या वाड्यावरती येणार नाही बाबा. तुमचा बसून जेवून घ्या हो बाबा. नाही चांबुला, मी एकटा भोजन करत नाही. माझ्यासाठी तू 5 पात्र बनायला लावलेली मी तुला. चांबुला काय हरकत नाही. नगरीतले कोणी आणत नसल नाहीये. तर नीट ऐक चांबुला. काय बाबा? पहिल्या पात्रामध्ये तुझ्या शहर राजाला माझ्यासोबत भोजनाला बसावं लागेल. काय बाबा? आणि दुसऱ्या पात्रावरती तुला नवल्या पदार बसेल. तिसऱ्या पात्रावरती मी स्वतः बसेल. आणि चौथ्या पात्रावरती तुला स्वतः बसावं लागेल. काय बोलता बाबा? अहो, माझा पोहचा घोडा, माझा रक्त मांसाचा घोडा, मी कशी खाणार हो बाबाजी, कशी खाणार? नाही बाबा, एवढं सर्व काही केलं पण हे माझ्याकडून. चांबुला, तू किती माझ्या पाया पडी तुझी दया मला येणार नाही. तुला माझ्या सोबत बसून भोजन करावंच लागेल. मी कसं खाणार माझ्या बाळाचं नरमास? अहो माझ्या पोटी जन्म घेतलेला माझा बाळ, अहो माझा बाळ आहे बाबा तो. मी नाही खाणार माझ्या बाळाचं नरमास. तर कधी तू भोजन केलं नाही चांबुला, तुझा सत्व गेल्याशिवाय येणार नाही. हे तुम्ही नाही बाबा, मी कसं करू नका हो बाबा. काय करू पाणी? अहो किती सगळं टाकता बाबाजी माझं तुम्ही. आणि आज जर माझ्या बाळाचं नरमास नाही खाल्लं तर निर्मुखी जाता. अहो कोणती आई आहे सांगा ना या जगामध्ये किती स्वतःच्या बाळाचं नरमास खाईल म्हणून. काय करू? नाही खावा तर माझं सत्व जात. एवढं करून सनी माझ्या बाळाचं नरमास मी या बघून शिजवलं आहे. आणि बाबाजीचं हे खा जर मी नाही खाल्लं तर बाबाजी निर्मुखी गेले तर एवढं करून माझं काय उपयोग होणार आहे? काही फायदा होणार नाही. बाबाजी म्हणतेच ना एक घास खाय, एक घास खाते, पण बाबाजी तुम्ही निर्मुखी जाऊ नका. खाते बाबा, मी खाते, पण तुम्ही निर्मुखी जाऊ नका. काही हरकत नाही. बाबा हे 5 पात्र तयार केले, हो. पण हे एक पात्र रिकाम आहे बाबा. हे एक पात्र रिकाम आहे, त्याच्यात कोण बसतं? अगं चांबुला, या शेवटच्या पात्रावरती तुझा चिरभार माझ्यासोबत भोजनाला येणार चांबुला. नाही बाबा, नाही नाही नाही. माझं बाळ कसं येणार? कसं येणार माझं बाळ? माझं बाळ या जगामध्ये राहिलंच नाही तर माझं बाळ या 4थ्या 5व्या पात्रावर कसं येऊन बसणार? माझ्या स्वतःच्या हाताने मी धडावेलं शिर केलं. शिरा चौघ्यामध्ये गाणे पवाडे म्हणून गाणन केलं. माझं बाळ या धर्तीवरच नाही बाबा तर माझं बाळ कसं बसणार? तुम्ही म्हणता का तुझं बाळ नाही नाही येणार? माझं बाळ नाही येणार. अगं चांबुला, तुझं बाळ माझ्यासोबत जरूर भोजनाला येणार. सांगितलं तेवढं करावं. मी सांगतो तेवढं कर. बरेच दुधाची वाटी हातामध्ये घ्यावं, तुळशी वृंदावनामध्ये जावं आणि स्वर्गात मुख कर आणि आनंदाने तुझ्या जिल्ह्या बाळाला आवाज दे. खऱ्या मला भावापासून जर तू बाळ कापून मला वाढेल असेल तर तुझा जिल्ह्या बाळ जरूर माझ्यासोबत भोजनाला येणार. खरंच ना बाबा? हा बाबा
पालखीचा शब्द आहे का काही हरकत नाही बाबा. मी तुझी वृंदावनापाशी जाते आणि माझ्या बाळाची वाट पाहते. नक्कीच येणार ना माझं बाळ? नक्की ना. काही हरकत नाही, येते बाबा. सांगू ना बाईनं दुधाची वाटी हातामध्ये घेतली. तुळशी वृंदावनाजवळ गेली. आवाज देते चिलिया बाळाला, हे देवा परमेश्वरा, हे महादेवा, माझ्या मनामध्ये काही कपट नाही. मनोभावी तुझी सेवा केली. निर्मळ मनाने मी स्वयंपाक तयार केला. जर कधी माझी भक्ती खरी असेल, मी खरी भक्ती केलेली असेल, तर ते माझं बाळ मला परत दे. ये रे, ये रे, तुझी लया बाळा. 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 स्वर्ग लोकाच्या रूपाहुन्या, स्वर्ग लोकाच्या रूपाहुन्या, स्वर्ग लोकाच्या रूपाहुन्या, स्वर्ग लोकाच्या रूपाहुन्या. सावरते बाळा, पळते बाळा, ये बाळा, तुझी आई वाट पाहते. चिल्या, चिल्या, चिल्या. बाळा चिल्या, हो आई. बाळ कोणत्या तुझा चिल्या पिताजी? चिल्या, राजा. बाबाजी, माझं बाळ आलं हो. माझं बाळ चिल्या आला. हो ना, हो ना. हो म्हणजे तू माझी अजून ओळख केली नाही. बाबाजी, खरे सांगा, तुम्ही कोण आहे? तुम्ही एवढं सर्व माझं बघितलं, पण मी तुम्हाला नाही बघितलं. बाबा, तुम्ही कोण आहे? मला सांगा ना, तुम्ही कोण आहे? बाबा, अगं चाबुरा, ज्या देवाची तू लहानपणापासून भक्ती करती, सेवा करती, तोच भोळा शंकर मला म्हणतात चाबुरा. हो, आमचा तुम्हाला नमस्कार असो तेव्हा. आशीर्वाद असतो. जाता वेळी मला आशीर्वाद देतो. जोपर्यंत चंद्र सूर्य हयात आहे, आयात आहे. तोपर्यंत तुमची तिघांची कीर्ती आम्हाला राहणार. हे तो मी बम बम बोले. अशी होती चावणा, अशी होती चावणाबाईची भक्ती. सांगुणाची कथा होती शेवटाला, सांगुणाची कथा होती शेवटाला, सांगुणाची कथा होती शेवटाला, सांगुणाची कथा होती शेवटाला. मंडळी बाया तुम्ही बसल्या आहे बाया, मंडळी बाया तुम्ही बसल्या आहे बाया, मंडळी बाया तुम्ही बसल्या